डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्याची अजून एक ट्रिक्स आपण समजून घेऊ. याच्यामध्ये दोन पॉईंट दिलेले आहेत. इफ वाय इक्वल एफ एक्स रेस टू एफ एक्स देन dy अपॉन डी एक्स इक्वल एफ एक्स रेस टू एफ एक्स इन अ स्क्वेअर ब्रॅकेट 1 प्लस लॉग ऑफ एफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट इंटू एफ डॅश ऑफ एक्स. जर फंक्शन रेस टू फंक्शन सेम असेल तर ही ट्रिक्स यूज करा. सेकंड आहे इफ वाय इक्वल एफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स. आता इथे फंक्शन डिफरंट आहेत, बेसचं फंक्शन आणि पॉवरचं फंक्शन डिफरंट आहे, त्याच्यासाठी ही सेकंड ट्रिक आहे. देन dy अपॉन डी एक्स इक्वल एफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स इन अ स्क्वेअर ब्रॅकेट जी ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ एक्स प्लस लॉग ऑफ एफ एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स. आता या दोन ट्रिक्सचा यूज करून आपण काही एक्झाम्पल सॉल्व करू. त्याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला इफ वाय इक्वल एक्स रेस टू एक्स देन फाइंड dy बाय डी एक्स. आता याचं ऑब्झर्वेशन जर केलं, इथे हे जे फंक्शन आहे बेसला आणि पॉवरचं फंक्शन दोघं सेम आहे, म्हणजे आपण या ठिकाणी ही जी पहिली ट्रिक्स आहे ही यूज करू शकतो. मग ही ट्रिक्स यूज करताना अगोदर या ठिकाणी आपल्याला एफ एक्स काय दिलेलं आहे, एफ एक्स दिलेला आहे एक्स, तेवढं लिहून घेऊ. नंतर आपण याचा डेरिव्हेटिव्ह लिहू या ट्रिक्सचा यूज करून. dy बाय डी एक्स इक्वल, आता इथे म्हटलेलं आहे एफ एक्स रेस टू एफ एक्स म्हणजेच एक्स रेस टू एक्स इन अ स्क्वेअर ब्रॅकेट 1 प्लस लॉग ऑफ एफ एक्स म्हटलेलं आहे. मग एफ एक्स काय एक्स आहे स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ डॅश ऑफ एक्स. आता एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, म्हणजेच याचा आन्सर काय आलं एक्स रेस टू एक्स इन अ ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे आपण या ट्रिकचा यूज करून शॉर्टकट मेथडने डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकतो. त्याचप्रमाणे आपण सेकंड प्रॉब्लेम सॉल्व करू. इफ वाय इक्वल साइन ऑफ एक्स रेस टू साइन ऑफ एक्स देन फाइंड dy बाय डी एक्स. आता इथे जरी आपण ऑब्झर्व केलं, इथे सुद्धा बेसचं फंक्शन आणि पॉवरचं फंक्शन दोघं सारखे आहेत, म्हणून इथे सुद्धा आपण पहिली जी ट्रिक्स आहे ही यूज करू शकतो. म्हणजे इथे आपल्याला एफ एक्स दिलेला आहे, एफ एक्स इक्वल साइन ऑफ एक्स. आता आपण इथे ट्रिक्स यूज करू. dy बाय डी एक्स इक्वल, सुरुवातीला दिलेला आहे एफ एक्स रेस टू एफ एक्स म्हणजेच साइन ऑफ एक्स रेस टू साइन ऑफ एक्स इन अ स्क्वेअर ब्रॅकेट. हा 1 प्लस लॉग ऑफ एफ एक्स म्हटलेलं आहे, म्हणजे लॉग ऑफ साइन ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट इंटू, आता एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो कॉस एक्स. हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह. फक्त एका स्टेपमध्ये आपण ॲन्सर फाइंड आउट करू शकतो. त्याचप्रमाणे आपण प्रॉब्लेम थर्ड सॉल्व करू. इफ वाय इक्वल रूट ऑफ एक्स रेस टू रूट ऑफ एक्स देन फाइंड dy बाय डी एक्स. आता इथे सुद्धा बेसचं फंक्शन आणि पॉवरचं फंक्शन सारखं आहे, म्हणजे इथे सुद्धा आपण पहिली ट्रिक्स यूज करू शकतो. एफ एक्स इक्वल रूट एक्स दिलेला आहे देन dy बाय डी एक्स इक्वल, आता इथे एफ एक्स रेस टू एफ एक्स आहे सुरुवातीला, म्हणजे रूट एक्स रेस टू रूट एक्स इन अ स्क्वेअर ब्रॅकेट 1 प्लस लॉग ऑफ एफ एक्स आहे म्हणजेच रूट ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट इंटू, आता एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 टाइम रूट एक्स, म्हणजे हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह. बघा आपण पहिल्या ट्रिकचा यूज करून हे 3 प्रॉब्लेम सॉल्व केले. आता आपण सेकंड ट्रिक जी आहे ना तिचा यूज करून पुढचे प्रॉब्लेम सॉल्व करू. प्रॉब्लेम नंबर 4 इफ वाय इक्वल एक्स रेस टू साइन एक्स देन फाइंड dy बाय डी एक्स. आता बघा इथे थोडं डिफरंट आहे, बेसचं फंक्शन आणि पॉवरचं फंक्शन दोघं डिफरंट आहे, म्हणून आपण या ठिकाणी सेकंड ट्रिक जी आहे ना ती यूज करणार आहे. म्हणजे इथे आपल्याला एफ एक्स काय दिलेला आहे, एफ एक्स इक्वल एक्स दिलेला आहे आणि जी ऑफ एक्स दिलेला आहे, जी ऑफ एक्स इक्वल साइन ऑफ एक्स. आता आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू. dy बाय डी एक्स इक्वल, सुरुवातीला एफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स दिलेला आहे, म्हणजे एक्स रेस टू साइन ऑफ एक्स इन अ स्क्वेअर ब्रॅकेट. आता स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जी ऑफ एक्स दिलेला आहे सुरुवातीला, मी जी ऑफ एक्स लिहून घेतो साइन एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एफ एक्स म्हणजे एक्स प्लस लॉग ऑफ एफ एक्स म्हटलेलं आहे, म्हणजे लॉग ऑफ एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल तो कॉस ऑफ एक्स, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ एक्स. हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह. हा आपण सेकंड ट्रिकचा यूज करून फाइंड आउट केला.
Problem number 5, y equal x raised to tan inverse of x, then find dy by dx. आता याला जर ऑब्झर्व केलं, या ठिकाणी आपल्याला एफ एक्स दिलेला आहे एक्स आणि जी ऑफ एक्स दिलेला आहे टॅन इनवर्स ऑफ एक्स. आता इथे सुद्धा आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करताना त्या शॉर्टकट मेथडचा यूज करू. डी वाय बाय डी एक्स इक्वल एफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स आहे म्हणजे एक्स रेस टू टॅन इनवर्स ऑफ एक्स इन अ स्क्वेअर ब्रॅकेट. आता इथे जी ऑफ एक्स आहे, जी ऑफ एक्स म्हणजे टॅन इनवर्स ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एफ एक्स म्हटलेलं आहे म्हणजे एक्स प्लस लॉग ऑफ एफ एक्स म्हटलेलं आहे म्हणजे हा लॉग ऑफ एक्स आणि जी डॅश ऑफ एक्स आहे म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह इंटू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह. यालाच आपण असं सुद्धा लिहू शकतो डी वाय अपॉन डी एक्स इक्वल एक्स रेस टू टॅन इनवर्स ऑफ एक्स इन अ स्क्वेअर ब्रॅकेट टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन एक्स प्लस लॉग ऑफ एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. प्रॉब्लेम नंबर 6, इफ y इक्वल टॅन ऑफ एक्स रेस टू साइन ऑफ एक्स देन फाइंड डी वाय बाय डी एक्स. आता या ठिकाणी आपल्याला एफ एक्स दिलेला आहे टॅन ऑफ एक्स, जी ऑफ एक्स दिलेला आहे साइन ऑफ एक्स. इथे सुद्धा आपण सेकंड ट्रिक यूज करू. डी वाय बाय डी एक्स इक्वल एफ एक्स रेस टू जी एक्स म्हणजे इथे होईल टॅन एक्स रेस टू साइन ऑफ एक्स इन अ स्क्वेअर ब्रॅकेट. इन अ स्क्वेअर ब्रॅकेट सुरुवातीला जी ऑफ एक्स आहे म्हणजे साइन ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स म्हटलेलं आहे म्हणजे टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर ऑफ एक्स अपॉन एफ एक्स म्हटलेलं आहे म्हणजे हा टॅन ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ एफ एक्स म्हटलेलं आहे म्हणजे लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स म्हणजे साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ एक्स. यालाच आपण असं लिहू शकतो इक्वल टॅन ऑफ एक्स रेस टू साइन ऑफ एक्स इन अ स्क्वेअर ब्रॅकेट. आता हा साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन होऊन जाईल, हा टॅन ऑफ एक्स आणि हा 1 अपॉन कॉस म्हणजे सेक एक्स अपॉन टॅन ऑफ एक्स, हा एक टॅन एक्स आणि हा एक टॅन एक्स कॅन्सल होऊन जाईल आणि इकडे लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स, लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स इंटू कॉस ऑफ एक्स. म्हणजेच आपल्याला फायनल स्टेप लिहिता येईल डी वाय बाय डी एक्स इक्वल टॅन एक्स रेस टू साइन एक्स इन अ स्क्वेअर ब्रॅकेट सेक एक्स प्लस लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स इंटू कॉस एक्स हा मिळाला आपल्याला डेरिव्हेटिव्ह. त्याचप्रमाणे शॉर्टकट ट्रिकचा यूज करून तुम्ही प्रॉब्लेम नंबर 7 and 8 सॉल्व करू शकतात. प्रॉब्लेम नंबर 7 आहे वाय इक्वल लॉग ऑफ एक्स रेस टू साइन ऑफ एक्स. आता इथे एफ एक्स आणि जी एक्स दोघं दिलेले आहेत. नंतर प्रॉब्लेम नंबर 8 हे वाय इक्वल एक्स रेस टू एक्स देन फाइंड डी वाय बाय डी एक्स. आता या ठिकाणी एफ एक्स घ्यायचा एक्स आणि जी ऑफ एक्स घ्यायचा एक्स रेस टू एक्स. या दोघं प्रॉब्लेमसाठी सेकंड ट्रिक जी आहे ना ती यूज करा, कारण दोघं फंक्शन जे आहेत ते डिफरंट आहेत आणि त्यानुसार यांना सॉल्व करा.